नमस्कार, सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण लहानपणीच्या आठवणीमध्ये जाणार आहे। ती आठवण म्हणजे शाळेबाहेर मिळणारी गोड गोड आजीबाईच्या टोपलीतली बर्फी। तर ती बर्फी बनवायला अतिशय सोपी आहे। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला बर्फी बनवायची, तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। तर इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे, मैदा चाळून घेतलेला आहे। त्यानंतर 1 वाटी पिठी साखर आणि 1 वाटी इथे मी तूप घेतलेलं आहे, साजूक तूप। तूप हे वितळूनच घ्यायचं आहे। तुम्ही जर घट्ट तूप घेतलं तर तुपाचं प्रमाण वाढून तुमची बर्फी ही व्यवस्थित सेट होणार नाही, त्यासाठी तूप हे घेताना वितळूनच घ्या। आता आपल्याला बर्फी बनवायची, त्यासाठी आपल्याला मैदा भाजून घ्यायचा आहे। तर इथे पॅन गरम झालेला आहे आणि यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे। आता तूप घातलं की लगेच आपल्याला यामध्ये मैदा घालायचा आहे। करायला अतिशय सोपी, म्हणजे फक्त 3च साहित्यामध्ये तयार होती। कारण लहानपणी जेव्हा मधली सुट्टी व्हायची त्यावेळेस आपल्याकडे किती पैसे असायचे? 50 पैसे, 4 आणे, 1 रुपया। कारण घरचे जास्तीचे पैसे देत नसायचे आणि तेवढ्या पैशामध्येच तो आनंद मिळायचा। मधली सुट्टी झाली की लगेचच गेटच्या बाहेर जायचं आणि आजीबाईच्या टोपलीतल्या मिरच्या, बर्फी, गुलाबजाम असं वेगवेगळे पदार्थ मिळायचे। याआधी सुद्धा मी गुलाबजामची रेसिपीची व्हिडिओ ही अपलोड केलेली आहे, तिथे तुम्ही बघू शकता। अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या, अगदी फुकट आहे। तर बघा, मंद गॅसवर आपल्याला मैदा भाजून घ्यायचा आहे। भाजून घेताना खूप सुद्धा आपल्याला काळा करायचा नाही किंवा चॉकलेटी करायचा नाही, हलकासा आपल्याला सोनेरी रंगावर भाजायचा आहे। तुपामध्ये मैदा घातला की आपण ज्यावेळेस मिक्स करतो त्यावेळेस अशा गठुळ्या तयार होतात आणि ह्या गठुळ्याच अशा प्रेस करत करत मोडत मोडत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। म्हणजे काय होईल, कण न कण हा एकसारखा भाजला जाईल, कुठेही कच्चा राहणार नाही किंवा आपली जी बर्फी आहे ते पिठाळ लागणार नाही। तर इथे आपण तुपामध्ये छान असा मैदा भाजून घेतलेला आहे। तुम्ही इथे कलर बघू शकता, खूप जास्त सुद्धा आपल्याला डार्क करायचा नाही, हलकासा आपल्याला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे। त्याचा कच्चेपणा फक्त आपल्याला घालवायचा आहे। तुम्ही इथे बघितलंच असेल, छान असं चपचपीत असे हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि बंद केल्यानंतर पॅन आपल्याला गॅसवरून खाली उतरून घ्यायचा आहे। आता इथे मी पॅन किचन ओट्यावर काढून घेतलेला आहे। आता हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। आता जोपर्यंत पॅन गरम आहे तोपर्यंत आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे, एक 2 ते 3 मिनिटे फक्त। आणि खूप जास्त गरम गरम मध्ये आपल्याला पिठी साखर अजिबात घालायची नाही, नाहीतर मिश्रण हे खूप पातळ होऊन जाईल आणि आपली बर्फी ही व्यवस्थित सेट होणार नाही। तर इथे आपलं मिश्रण हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 वाटी पिठी साखर। आता तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर तुम्ही पिठी साखर इथे वाढवू शकता। यामध्येच घालायची आहे साखरेत बारीक केलेली वेलची पूड। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपण पिठी साखर सगळी मिक्स करून घेतलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता, एकदम परफेक्ट असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता इथे मी घेतलेला आहे ट्रे। आता तुमच्याकडे ट्रे नसेल तर तुम्ही ताटामध्ये किंवा मुलांचा एखादा छोटासा प्लॅस्टिकचा डब्बा असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही सेट करायला ठेवू शकता। आता हे मिश्रण आपल्याला ट्रे मध्ये सगळं घालून घ्यायचं आहे आणि घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे। मिश्रण हे ट्रे मध्ये पूर्णपणे प्लेन करून घेतलेलं आहे। आता हा ट्रे आपल्याला 15 ते 20 मिनिटे फक्त फ्रीज मध्ये ठेवायचा आहे। तर इथे 20 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता बर्फीचं मिश्रण छान असं सेट झालेलं आहे। आता आपल्याला पाहिजे तशा आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे, किती छोट्या मोठ्या त्यानुसार कट करून घ्यायचं आहे आणि अतिशय सुंदर असं कट होत आहे।
आणि ज्यावेळेस आपण शाळेबाहेर ही बर्फी खात होतो त्यावेळेस अशा छोट्या छोट्या बर्फी मिळायच्या. आता हे पूर्ण आपण कट करून घेऊ. तर इथे आपण बर्फी सगळी कट करून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर अशा वड्या निघालेल्या आहेत. आता एक वडी तुम्हाला मी दाखवते. अतिशय मऊसूत झालेली आहे, तोंडात टाकताच विरघळणारी तयार झालेली आहे आणि करायला खूप सोपी. अगदी 3 साहित्यामध्ये आपण ही बर्फी तयार करू शकतो आणि परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे. न चुकता तुम्ही ही रेसिपी करू शकता आणि लहानपणीची आठवण ही तुम्ही जागी करू शकता. आता ज्या वेळेस तुम्ही ही बर्फी बनवाल आणि तुमच्या मुलांना खायला द्याल त्यावेळेस खाता खाता तुमच्या लहानपणीच्या ज्या आठवणी आहेत त्या सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांबरोबर शेअर करू शकता. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही शाळेबाहेर मिळणारी बर्फी जरूर करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.